गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर ग्रामपंचायतीची 1994 साली फाडणी करून फुलचूर टोला ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली. मात्र तब्बल 32 वर्षे लोटले असले तरी फुलचूर टोला ग्रामपंचायतीला महसूल गावाचा दर्जा देखील मिळाला नाही. तर दुसरीकडे व्हिलेज कोड देखील शासनस्थावर मिळाले नसल्याने अवैधरित्या सुरू असलेली ग्रामपंचायत रद्द करून फुलचूर ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी फुलचूर ग्राम संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदार यांना केली आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी राजपत्राचा देखील अपमान केल्याने दोषी अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा हो घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात याव्या अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. तर या संदर्भात अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की 2011च्या जनगणनेनुसार फुलचूर टोला ग्रामपंचायत तयार करताना फुलचूर येथील काही गट चुकीने घेण्यात आली आहे. मात्र यावर्षी होणाऱ्या 2026च्या जनगणनेमध्ये त्यात बदल करून घेण्यात येतील. मात्र फुलचूर ग्रामवासियांनी जी तक्रार केली आहे त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. या संदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यामधले आणि गोंदिया तालुक्यामध्ये आपली फुलचूर आणि फुलचूर टोला या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 17/2/2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने प्रभाग रचना आणि वेगळे नकाशे घेऊन आणि आपली प्रभाग रचना तयार करण्यासाठी आणि त्याची वोटर लिस्टसुद्धा तयार करण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जेव्हा दोन्ही ग्रामपंचायती वेगळ्या झाल्या तेव्हा राज्यपाल महोदयांनी एक राजपत्र या ठिकाणी दिलेलं आहे 1972 आणि 1994 रोजी. परंतु त्या राजपत्राचं कुठेही जिल्हा प्रशासन पालन करत नाही. आणि 93-94मध्ये आपली ग्रामपंचायतीची स्थापना झाली, फुलचूरला वेगळं करून फुलचूर टोला. आणि फुलचूर टोला ही ग्रामपंचायत स्थापन करतेवेळी जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 4(1)चा उल्लंघन झालेलं आहे. आणि त्या गावाला महसुलीचा दर्जा न देता आणि त्या गावाचे वेगळे नकाशे न देता त्याला महसूलचा दर्जा न देता त्या ठिकाणी अवैधरित्या ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे. आणि आजपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका होऊन राहिल्या त्या अवैधरित्या ही निवडणूक प्रशासन घेऊन राहिला. आणि तिची ग्रामपंचायतसुद्धा ही कायद्याचं उल्लंघन करून तयार केलेली आहे. म्हणून आम्हाला प्रशासन आणि शासनाला एवढीच विनंती करत आहोत की 1972चा जो राजपत्र आहे आणि 1994चा जो राजपत्रानुसार दोन्ही गावांची जी गाव फाळणी झाली आहे आणि ते शासनाने आणि राजपत्रानुसार त्यांना फुलचूर टोल्याला 87 गट अलॉट झाले आहेत आणि फुलचूरला 557 गट अलॉटमेंट झाले आहेत. जेणेकरून त्या ज्या गट तुम्हाला देण्यात आले आहेत त्या गटानुसार त्याची प्रभाग रचना करण्यात यावी. म्हणून आज आम्ही प्रशासनाला सुद्धा त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि आज आम्ही शासनाला सुद्धा ह्याबद्दल कळवणार आहोत. आणि त्याप्रमाणे की 87 गटमध्ये फुलचूर टोल्याची ग्रामपंचायत झाली पाहिजे आणि 557 गटानुसार फुलचूरची ग्रामपंचायत झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे नकाशे वेगळे झाले पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे. हीच आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाला सुद्धा या लक्ष वेधण्याचा आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. ही आम्ही आज प्रशासनाला वारंवार देऊनसुद्धा प्रशासन याच्यावर लक्ष घालत नाही. म्हणून आज आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी गाव हक्क संघर्ष समितीने असा निर्णय घेतला आहे की जे अधिकारी गोंदिया जिल्ह्यातले महसूल अधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी कारवाई करत नसतील तर आम्ही आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही तक्रार करणार आहोत की महसूल अधिनियमाचं या ठिकाणी उल्लंघन वारंवार होऊन राहिलं आणि सातत्याने होऊन राहिलं. आणि याच्या पलीकडे राजपत्राचं उल्लंघन झालं तर ह्या राजपत्राला जर उल्लंघन होऊन राहिलं तर याच्यासाठी जिल्हाधिकारी जिम्मेदार आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याची तक्रार तर आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा करणार आहोत. जर त्यांचंही सुद्धा प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयामध्ये ह्या विषयाला घेऊन त्वरित जाणार आहोत. आम्ही सगळे कागदपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आमच्या वकिलांना आम्ही पत्र दिलेले आहेत. आज आणि उद्या आमचे रिट पिटिशन ह्या विषयाला घेऊन फाईल होणार आहे. आम्ही प्रशासनाला आपल्या पत्राच्या माध्यमातून सांगितलं आहे की जर हे तुम्ही कारवाई थांबणार नाही आणि ह्या हिशोबाने जर काम करणार नाही तर या तुमच्या विरोधामध्ये आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत. आणि आमच्या गावातील सगळे गाव हक्क संघर्ष समिती रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही न्याय मागण्याच्या तयारीमध्ये आहेत. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.